उपवास म्हटलं की शक्यतो साबुदाण्याची खिचडी आपल्याला आठवते, परंतु एकादशी दिवशी आपला उपवासाचा आहार हा वेगळाच असतो। वरी तांदूळ व साबुदाण्याची भाकरी, बटाटा शेंगदाण्याची आमटी आणि बटाट्याची भाजी ही उपवासाची गरमागरम थाळी खाल्यानंतर मन अगदी तृप्त होतं। तर हेच पदार्थ कशा पद्धतीने बनवायचे आज आपण पाहूया। आज मी तुम्हाला उपवासाची वरीची भाकरी कशी बनवायची ते दाखवते। त्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये वरीचे तांदूळ व आपल्याला शाबू भाजून घ्यायचे। पहिल्यांदा आपण वरीचे तांदूळ भाजून घेऊ। त्यासाठी मी आता कढईमध्ये तांदूळ घातलेले। आपल्याला जर वरी व तांदळाची भाकरी बनवायची असेल तर आपण अर्धा किलो वरीचे तांदूळ त्यासाठी पावशेर शाबू असे प्रमाण घ्यायचे आहे। ते आता आपण गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। वरीचे तांदूळ आपण 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत व नंतर आपल्याला शाबू भाजून घ्यायचे आहे। आता तांदूळ भाजून तयार आहेत। शाबू आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर या पद्धतीने आपली भाजल्यानंतर शाबू फुगते। मी या ठिकाणी शाबू व वरीचे तांदूळ भाजून घेतलेले आहेत। हे गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये आपण दळून घेऊ शकता। हे आता मी वरी तांदूळ व शाबूचे पीठ तयार करून घेतलेले आहे मिक्सरमध्ये। याच्या आपल्याला भाकरी बनवायच्या आहेत। त्यामध्ये गरम पाण्याची उकळी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। वरीच्या तांदळाला थोडा चिकटपणा कमी असतो, म्हणून त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे गरम पाण्याची उकळी। हे आता पीठ सैलसरच आपल्याला मळून घ्यायचं आहे। वरीच्या तांदळाचा उपवासाचा भात कसा बनवायचा ते दाखवते। गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये आपल्याला वरीचे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटांनंतर आपले तांदूळ भाजून तयार आहेत। पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊ। तेल आपलं आता गरम झालेलं आहे। त्यामध्ये 1 ते 2 ओल्या मिरच्या टाकू फोडणीसाठी। मिरच्या थोड्या परतून घेतल्यानंतर परत त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे भाजून घेतलेले वरीचे तांदूळ। परत एकदा आपण हे तेलामध्ये भाजून घेऊ। आता तांदूळ थोडे परतल्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचा कूट। परत थोडा वेळासाठी आपण हे परतून घेऊ। यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे गरम पाणी। चवीपुरते मीठ घालू। यावरती आता झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटांसाठी शिजू देऊ। आपला भात तयार आहे। आता आपल्याला उपवासासाठी शेंगदाणा बटाट्याची आमटी बनवायची आहे। त्यामध्ये घालू 1 चमचा तेल। तेल आपलं गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपल्याला घालायचे 1 वाटी शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपले आता तडतडलेले आहेत, ते आपण साईडला काढून घेऊ। त्याच तेलामध्ये 7 ते 8 ओल्या मिरच्या घालून घेते। त्याही आपल्याला या पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत। मिरच्या आपल्या तेलामध्ये भाजलेल्या आहेत। शेंगदाणे व आपण ओल्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत। बटाटा घालून घेतलेला आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तेल आपले गरम झालेले आहे। त्यामध्ये घालू आपण ओल्या मिरच्याचे 4 काप। उकडून बारीक केलेला बटाटा यामध्ये घालून घेते। बटाटा थोडा वेळ परतला की त्यामध्ये बारीक केलेले आपण घालून घ्यायचे आहे। शेंगदाणा, बटाटा, ओली मिरची याची पेस्ट। 2 ते 3 मिनिटांसाठी या पद्धतीने हे मिश्रण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। आता आपण त्यामध्ये घालू गरम केलेले पाणी। यामध्ये घालायचे आपल्या चवीपुरते मीठ। आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी ते हलवत राहायचे आहे। आता आपण बनवू उपवासासाठी बटाट्याची भाजी। शेंगदाणे थोडे भाजून घेऊन त्यामध्ये 4 ते 5 ओल्या मिरच्या घालून हे मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे। ते आता आपण घालू तेलामध्ये। त्यामध्ये आता आपण घालू उकडून बारीक केलेला बटाटा। तेलामध्ये चांगला परतून घेऊ।
चवीपुरते मीठ घालू. थोडासा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालू.